शिक्षण संस्था संचलित ज्ञानदीप विद्यालयाच्या YouTube चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका तक्त्याचे निरीक्षण करू। हा तक्ता आहे कौटुंबिक अंदाजपत्रकाचा। बघा, या तक्त्यामध्ये तपशील दिलेला आहे। त्या तपशिलामध्ये आपला दैनंदिन जीवनातील जो खर्च असतो त्या खर्चाचे वर्णन केले आणि अंदाजे खर्च मांडलेला आहे। तर हा अंदाजे आलेला एकूण खर्च आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या उद्योगासाठी, वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा खर्च करतो। तर त्या खर्चाचा एकूण रक्कम आहे 22,550। जर समजा तुमच्या या महिन्याचा खर्च जर वरील प्रमाणे आहे आणि तुमचे मासिक उत्पन्न हे फक्त 20,000 रुपये आहे, तर तुमचे उत्पन्न व होणारा खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी तुमच्या घरातले आई वडील नेहमी आवश्यक गोष्टींना प्राधान्यक्रम देत असतात। म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या गोष्टीला आई वडील प्राधान्य देतात आणि त्याच्यानुसार खर्च केला जातो। का? कारण आपल्या महिन्याचं उत्पन्न 20,000 रुपये आहे, तर 20,000 रुपयापेक्षा कमी खर्च झाला पाहिजे आणि त्यातून काही पैसे शिल्लक राहिले पाहिजे। ह्याला म्हटलं जातं कौटुंबिक अंदाजपत्रक। मग या कौटुंबिक अंदाजपत्रकाचाच संबंध हा संपूर्ण जसा घराचा कौटुंबिक अंदाजपत्रक असतं त्याप्रमाणे देशातील व्यवहाराचा, राज्यातील व्यवहाराचा, शहरातील व्यवहारांचे एक अंदाजपत्रक असते आणि त्यालाच अर्थशास्त्र असे म्हटलं जातं। तर आजचा आपला जो पाठ आहे तो आहे अर्थशास्त्राशी परिचय। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला सुरुवात करूया। आजचा आपला पाठ आहे इयत्ता 9वीचा 8वा पाठ अर्थशास्त्राशी परिचय। तर वरील आपण जे कौटुंबिक अंदाजपत्रकाचे निरीक्षण केले, या निरीक्षणातून आपल्या असं लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न आणि खर्च म्हणजेच आर्थिक घटकाशी याचा संबंध असतो आणि कदाचित याच्यामधूनच अर्थशास्त्राचा जन्म झालेला असा। अर्थशास्त्राची ही जी संज्ञा आहे ही ओईकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे। याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे। कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बराच साम्य आहे, कारण वेळ, पैसा, श्रम, भूमी, साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजते आणि या विविध साधनाचा वापर करून जेव्हा आपण लोकांच्या अमर्यादा गरजा ह्या कशा भागवल्या जातात याचा विचार विनिमय या अभ्यासात केला जातो। याला अर्थशास्त्र असे म्हटलं जाते। आता आपण लिओनल रॉबिन्स यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघूया। त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या अशी केली आहे की अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। याचाच अर्थ की कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते। यामध्ये भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था होय। म्हणजेच लिओनल रॉबिन्सन यांच्या मतानुसार अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणारा आणि मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय। आता आपण अर्थव्यवस्थेच्या प्रकारांचा अभ्यास करूया। जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात। पहिला भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा मिश्र अर्थव्यवस्था। आता आपण अर्थव्यवस्थेच्या प्रकारांचे स्पष्टीकरण बघूया। पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था। भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन ही खाजगी व्यक्तीकडे असते।
म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनाची जी मालकी आणि व्यवस्थापन आहे हे खाजगी व्यक्तीकडे असते आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. या अर्थव्यवस्थेचा स्वीकार जर्मनी, जपान, अमेरिकेचे संयुक्त संस्थान इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अर्थशास्त्राच्या दुसऱ्या प्रकाराचे स्पष्टीकरण बघूया. दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात, ज्यामध्ये सामाजिक कल्याण साधने हा मुख्य उद्देश असतो, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. या अर्थव्यवस्थेचा स्वीकार चीन, रशिया इत्यादी देशांनी केलेला आहे. आता अर्थव्यवस्थेचा तिसरा प्रकार बघूया. तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण याचा योग्य सहसंबंध राखला जातो. अशा अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. या अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी स्वीकारलेला आहे. आता आपण अर्थव्यवस्थेच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. तुमच्या स्क्रीनवरती चित्र दाखवलेलं आहे. बघा, त्या चित्रामध्ये भौगोलिक क्षेत्र, नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्या, आपल्या देशातील विविध व्यवसाय आणि आपल्या देशातील कायदे व्यवस्था म्हणजेच राजकीय सार्वभौमत्व आणि सत्यमेव जयते हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. मूळ गाभा आहे की आपल्या देशामधली जेवढी साधन संपत्ती आहे, जे भौगोलिक क्षेत्र आहे, देशामध्ये असलेली लोकसंख्या, देशात चालणारे विविध व्यवसाय आणि कायदा व्यवस्था यावरच देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन केले जाते. याचाच अर्थ अर्थशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. यामध्ये विविध व्यवसायांचा समावेश होतो. यामध्ये वित्त पुरवठा येतो, प्रशासन येतं, कायदा येतं, तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रातील विविध गोष्टीचा समावेश यामध्ये केला जात असतो. म्हणून आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण भाग आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जात असतो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे. ॲडम स्मिथ जे अर्थशास्त्राचे जनक आहेत, यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन. 1776 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीचे शास्त्र अशी केलेली आहे. म्हणजे त्यांनी अर्थशास्त्राला संपत्तीचे शास्त्र आहे असे म्हटले आहे. म्हणजे अर्थव्यवस्था हे आपल्या देशाच्या व्यवस्थापनासाठी खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. आता आपण अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण याचा अभ्यास करूया. आपली सध्याचे जे आर्थिक धोरणं आहेत, हे आर्थिक धोरणं आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जाणारे असते. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. आणि वैश्विक अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अशी अर्थव्यवस्था जी सीमारहित असते, ज्यामध्ये कुठल्याही देशाची सीमा ही बाळगली जात नाही, संपूर्ण विश्वाचा ज्यात समावेश होतो, अशी वैश्विक अर्थव्यवस्था की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान याचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. अशा अर्थव्यवस्थेला वैश्विक अर्थव्यवस्था म्हणतात. आणि हीच वैश्विक अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जाते. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे. यामध्ये मुक्त स्वरूपाचा व्यापार असतो. यामध्ये गुंतवणुकीवरील सर्व बंधने हे काढून टाकले जात असतात आणि मुक्तपणे व्यापार केला जात असतो. यालाच जागतिकीकरण असे म्हटलं जातं. आता आपण अर्थशास्त्राशी परिचय या पाठातील शेवटच्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तो मुद्दा आहे अर्थव्यवस्थेची कार्य. तर अर्थव्यवस्थेची कार्य काय आहे? प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते. आपण 3 प्रकार बघितले अर्थव्यवस्थेचे. पहिले भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरं मिश्र अर्थव्यवस्था.
आणि वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते, म्हणून अर्थव्यवस्थेचे कार्य देखील वेगवेगळी ठरलेली असतात। तरी प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य असतात आणि ती कार्य पुढील प्रमाणे आहे। पहिलं, कोणत्याही वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे। दुसरं, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे। तिसरं, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे। चौथं, भविष्य काळातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे। आणि शेवटचं आहे उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे। म्हणजे अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओचा सराव करा, सर्व मुद्दे लिहून घ्या। आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।